मालक तुम्ही आहे, योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं. चांगले लोक निवडा, तुम्ही मालक आहेत तुमच्या मताचे, तुम्ही मतदान करा. जे तुम्हाला सहकार्य करल, जे तुमच्या अडीअडचणीत येईल, तुमच्या मागण्यांबाबत येईल. मराठा बंधन मुक्त केला होता. मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता. या समाजाचा मी मुलगा आहे, तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली. प्रामाणिक भूमिका. माझा समाज मी कोणाच्याही दावणीला बांधला नाही, मोकळा सोडला. मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही, कोणाचीच. आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा भाजप सोबत होता. म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही. फक्त आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं. असं वाटत असेल आमच्या हातात आलं, नामकं झालं, तमकं झालं. इथं मराठा सरकार आहे. मराठ्यांशिवाय राज्यात पान हलत नसतं कोणाचं. मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं काम करायचं नाही. इथं फेल काय नाही. फॅक्टर फेल नाही का? फॅक्टरच बाहेर नाही, फेल काय करतो? फॅक्टर बाहेर असतं तर इतकं दुपान पड असतं तुमचं. काय सांगतात? इथं मराठ्यांचं नादी लागणं सोपं आहे काय? 80-90ला तर नीट फेकले असते. कुठं कोणाला आम्हाला आंदोलन करावं लागणार आहे कोणाचं सरकार आलं तरी. त्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम होतो. जायचंच नाही, कुठं नाही गेलो आम्ही. पाटील, तुम्हाला असं वाटतंय का की ज्या सत्तेविरोधात तुमचं आंदोलन होतं त्या सत्तेला लोकांनी ॲक्सेप्ट केलंय, त्यांना स्वीकारले, म्हणजे ही लोक तुमच्या आंदोलनापासून डायव्हर्ट झालीत का? ज्या फडणवीसांच्या विरोधात किंवा ज्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सत्तेविरोधात तुम्ही आक्रोश केला की यांनी आम्हाला 14 महिने झुलवत ठेवलं, आरक्षण दिलं नाही, आणि तीच मंडळी आज त्या सत्तेबरोबर आहे. मराठा समाजानंच मतदान केलं असं आपण म्हणतोय ना. हे बघा, मी त्यावेळेसही सांगितलं, आता पण तेच सांगतोय पुन्हा पुन्हा. मराठा एकही विभागणी मराठ्यांची होऊ शकत नाही, कोणाचीच. मीच मराठा बंधनमुक्त केलता. ज्या समाजाला आपण मायबाप मानतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या दावणीला? मीच मुक्त केलाय. मीच मराठा समाज आजाद करून सोडलाय. मराठा राजकारण्यांच्या दहशतीपासून मुक्त केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज एक केलाय. मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय, आरक्षण सुद्धा देऊ शकलोय, राजकीय नेत्यांची दहशत त्यांच्यावर कमी करू शकलोय, मराठा ताकदीने एकजूट झालाय, मग त्याला मी बांधून कसं ठेवल? बंधनमुक्त केलं. मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं. त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय आणि कोणी पळला काय आणि कोणाचं सरकार आलं काय आम्हाला काही सुतकच नाही. आम्हाला काय देणं घेणं नाही त्यांचं. कोणी आलं तरी आम्हीच बोललो ना, कोणी पण येऊ दे आम्हाला लढावंच लागणार आहे. त्यामुळे आम्ही मैदानातच नाही, मराठा समाज नाही, मी पण नाही. आणि मैदानात नसल्यावर माणसाला म्हणतोय हे फॅक्टर फेल झाला आणि ते फॅक्टर. काय विश्लेषण करता? काय बुद्धिजीवी तुम्ही? काय डोके बसतात तिथं नुसत्या चहा पेत त्या संग गप्पा ठोकेता येशीत. अरे मैदानात जर असतो ना, दुराळ वाजून टाकेला असता सगळ्यांचा मराठ्यांनी. आम्ही एका जातीवर जाऊच शकत नव्हतो. कसं वाटोळं करायचं गोरगरिबाचं? मी कमून संकट उभा करायचं गोरगरीब मराठ्या पुढं? या म्हणा मराठ्याच्या अंगावर कोणी पण बघा कशी ताकद दाखवते ते. पुन्हा त्यांच्यातले रग कमी नाही, शक्ती कमी नाही, बळ बी कमी नाही, त्यांच्या मनगटात आणखीन बी जोर आहे. आणि मैदानातच नाहीत. आणि बळच काय म्हणता मैदानात नसणाऱ्या माणसाला? काय मर्दानगी सिद्ध करायला लागले तिथं बसून विश्लेषण करून? तुम्ही काय मर्दानगी सिद्ध करायला लागले? काय ज्ञान पाजाळायला लागले तुमचं? मैदानात नसणाऱ्या माणसाला मानताय तुम्ही जरांगे फॅक्टर फेल झाला. मैदानात नसणाऱ्या काय मर्दानगी, काय विश्लेषण, कायचा अभ्यास केला तुम्ही? होंडे सगळे. तुम्हाला काय कळतोय अभ्यास? तुम्हाला जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमची पुरे हयात जाईल. हयात 1 महिनाभर थांबा, तुम्हाला कळत. मराठ्यांची ताकद काय आहे, किती फॅक्टर डेंजर आहे. तुम्ही उगा आपलं गर्दीत घुसतात त्यांच्या आणि म्हणतात ही सभा आमची, ही रॅली आमची, गर्दीत घुसतात त्यांच्या. म्हणजे पाळणे लोटायची सवय लागली लोकांच्या लेकराची. काय तुम्ही आणि मर्दाच्या बाता आणि ते दन उघड टाकी ते 4-5 टक्कोचे त्याच्यावरून खाली लिहितात आमका फॅक्टर, ह्याचा फॅक्टर. तुमचं तुम्हाला एक नाही आणता आलं, लोकांच्या फॅक्टरला सांगितलं आमचा फॅक्टर. जिथं जिथं जावा ना सभा घ्यावा तिथं तिथं पाडाव. त्याला म्हणतात फॅक्टर. प्रचार करायची एकाचा, सभा घ्यायची एकाची, पडत आहे तिसरं निवडून 4थंच. तर काय चव आली, चौथाना चव तुम्हाला काय? त्याच्यातच मर्दान घ्यायत बिट्या तुम्हाला. आणि काय हे
अरे माणसाने कसं काम करावं? हा, सभा घेतल्या ना ज्याला पाडायला तो माणूस निवडून आला पाहिजे. सभा घेतल्यात एकाच्या निवडून आलोय तिसरंच, आणि आमचा फॅक्टर काय बुंगळे सगळ्या दुनियाचे यार. तुम्ही काय असं मर्दासारखं काम करावं माणसाने. एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे. काही उग यायला जे नाही तेच ऐकायला मिळत आहे, जे नाही तेच ऐकायला मिळत आहे. एक निवडून नाही आणता आलं. उलट मराठीचे 204 झालेत. 204 मराठीचे. उग हाव ना बुळबुळ गाड्या कुंकून आल्या तर कुंकडून नाही काही सांगत येत. उघडले लिहिले नसतं होत, करून दाखवावं लागतं.